रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अजगोली समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला गडद सोनेरी रंगाची छटा आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. किनाऱ्यालगत काही भागांमध्ये समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा वेगळ्या रंगाचं दिसत असून काही ठिकाणी पाणी काळवंडल्याचंही आढळून आलं. त्यामुळे या बदलामागील नेमकं कारण काय याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात सागरी जीव अभ्यासक डॉक्टर स्वप्नजा मोहिते यांनी महत्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, समुद्राला फेणी किंवा फेस येणे म्हणजे आता कसं होतं की पावसाळ्यामध्ये जेव्हा वादळी वारे सुटतात तर त्यावेळेला समुद्राचं पाणी उसळलं जातं आणि त्यामुळे समुद्रातले जे क्षार असतात तर त्याचा एक फेस आपल्याला दिसतो तयार झालेला. आणि त्याच वेळेला म्हणजे वेगवान वादळी वारे आहेत, भरतीच्या लाटा आहेत, अशा वेळेला पाण्याची घुसळण होत राहते आणि त्याचा एक फेस आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक असतात, शेवाळ वगैरे असतं, तर तेही कुजल्यामुळे आणि त्या सेंद्रिय पदार्थांची घुसळण झाल्यामुळे हा फेस आपल्याला आलेला तो दिसतो. त्याचे जे प्रथिनांचं एक फेसाळ थर झाल्यासारखा तिथे आपल्याला दिसतो. आणि ह्याला फिशरमन जे आहेत तर ते मान्सूनची चाहुल किंवा फेणी म्हणतात त्याला ते. आणि याचा आणखीन एक परिणाम असा होतो की जसे समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे ढकललं जातं तर त्याच्याबरोबर मासे सुद्धा अंडी घालायला किनाऱ्याकडे यायला लागतात. त्यामुळे चांगले मासे मिळतील असा एक मच्छीमारांचा अंदाज असतो.